हाय गाईज, आज बनवतो आपण कोथिंबीरची वडी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. त्यासाठी त्यात आपण कोथिंबीर साफ करून बारीक चिरून बिरून धुवून घेतलेली आहे, स्वच्छ केलेली आहे. तिला जवळजवळ 1.5 वाटी होईल, बघू शकता तुम्ही. आता आपण त्यात काय काय टाकतो ते बघूया. आता आपण त्यात टाकतो थोडीशी हळद, मग त्यात टाकणार जिरं, मग आपण त्यात टाकूया थोडंसं हिंग. बेसनचं आहे ना, मग हिंगाचं प्रमाण जरा जास्त. मग आपण त्यात काय टाकतो, जिरे पावडर, धणे पावडर, घरचा मसाला, तिखट, चिंचेचं पान, भिजायचे, लसूण आल्याचं ठेस आहे, त्यानंतर आपण ते टाकणार बेसन घेतो. त्यानंतर आपण घ्यायचं तांदळाचं पीठ, मग घेऊया आपण वरून तीळ सफेद, चवीनुसार मीठ, गूळ, इथे आपण गुळाचं पाणी घेतलेलं आहे. आता आपण त्यात थोडं थोडं पाणी घेऊया, जसं आपल्याला लागते तसं. कोथिंबीर जास्त वाटते ना, थोडं पीठ घेऊया. थोडं अजून आपण त्यात बेसन घेऊया. हे बघा, इथे आपण त्याला मस्त एक कालवून घेतो. आता आपण त्यात इथे जाळी घेतलेली, त्यात केळीचं पान घेतलेलं, आपण पाणी घेतले. त्यात ती लावून घेऊया आपण.
आता त्यात तिला आपण पसरवू थोडीशी अशी. वरून आता आपण टाकणार सफेद तेल. ठीक आहे. आपलं इथे तर आपलं पाणी उकळलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्यात लावून घेऊया. आणि ह्याच्यावर आता आपण थोडा झाकण, जड असा तवा जड आहे ना, म्हणून तवा ठेवतोय आपण. वाफ नको जायला ना इथली. आता आपण ह्याला शिजवून घेऊया मीडियम गॅसवर. उकडून घ्यायची. इथे तापली कोथिंबीर वडी आपण उकडवून घेतलेली आहे ना. हो, काढूया आपण. उकडवून घेतले, तिला आता आपण काढून घेऊया बाहेर. बघू शकता तुम्ही. डिशमध्ये आपण काढून घेतलेली आहे. गरम आहे. स्टँड शॉट काढायचं सर, त्याला गरम येते. मस्त आपण उकळून घेतलेली बघू शकता तुम्ही. गरमाचं गरम आहे. वरचं आता पान काढून मस्त केळीच्या पाण्यासारखं उठलेलं पाठी बघू शकता. आता आपण हिला कट करून घेऊया. बघा, असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला. गरम येते अजून. हां, सगळेच नाही करत. थंड व्हायला काही थोडं गरम आहे ना ती. आपण जेवढे आपल्याला हवेत तेवढे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. नाही, थोडं नाही करू आपण. खूप गरम आहे हे. तळून बघूया आपण. गरमच आहे. आता आपण 1-2 फ्राय करून बघूया कशी लागते ती. इथे आपण तेल तापवायला ठेवलेलं, त्यात फ्राय करायला टाकूया. आता आपण इथे त्याला पलटी मारून घेतले, बघू शकता तुम्ही. मस्त कलर आलेला आहे गोल्डन असा. बघू शकता तुम्ही. इथे आता आपण फ्राय करून घेतलेले आहेत. आपण त्याला जास्त कुरकुरीत केले आहेत, कारण जास्त कुरकुरीत आम्हाला आवडतात, म्हणून तुम्ही कमी पण थोडं फ्राय करू शकता. हे बघा. तर इथे आता आपली
कोथिंबीर वडी अशी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.